Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. This is very iconic scene from the popular 1975 film Diwar. In this scene, Vijay asked, "I have property, bank balance, car. What do you have?" Ravi replied, "I have my mother." What do you think? What is important in our life? It's money or true relationships? Relationships may be our family, dear friends or relatives. Or do you think money can buy everything including happiness? With money one can buy the most expensive things of the world. But one cannot put a price on happiness or true relationships. So today we are going to learn and discuss one of the most important poems of William Davis, Money, the split aspect of money. विद्यार्थी मित्र हो, असं म्हटलं जातं की पैसा खुदा भी नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. जो पैसा सिखाता है हमें उसके जैसा कोई हमदम भी नहीं. मनी या सेंट्रल आस्पेक्टची आपण आज एक पोएम बघणार आहे जी विल्यम डेव्हिस यांनी लिहिलेली आहे. बिफोर प्रोसिडिंग टू अवर पोएम, लेट अस डिस्कस आइस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज. हिअर इज फर्स्ट आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. पैशाचे महत्त्व याच्यावरती आपल्याला ही ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. एक ॲन्सर आपल्याला दिलेला आहे की पैशाचं महत्त्व कुठे आहे, काय आहे. मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. एखाद्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये भांडवल हे ते व्यवसाय उभं करण्यासाठी लागतं, उपयोगी आहे. आपल्याला बाकीचे ॲन्सर्स लिहायचे आहेत. आपण या पद्धतीने लिहू शकतो. बी, मनी इज ॲन इसेन्शियल टू रन लाईफ. जगण्यासाठी पैसा हा आजकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे, मनी हेल्प्स टू अचीव अ बेटर क्वालिटी ऑफ एज्युकेशन. पैसा हा उत्तमोत्तम शिक्षण घेण्यासाठी मदत करतो. आणि डी आहे, मनी कॅन सेव्ह लाईफ ऑर लाईफ ऑफ अ लव्ड वन्स. हेल्थच्या दृष्टिकोनातनं पैसा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा पैसा हा उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ मनी लिहिता येईल. सेकंड खाली विचारलेला आहे, कम्प्लीट द वेब. आपल्याला एक वेब चार्ट दिलेला आहे जो आपण या ठिकाणी सॉल्व करून घेतलेला आहे. सेंटर आयडिया आहे, मनी स्पेंड ज्युडिशियसली. पैसा हा अत्यंत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक खर्चला पाहिजे. मग तो कशा पद्धतीने खर्चता येईल. वन ॲन्सर हॅज गिवन डोनेशन फॉर पुअर अँड नीडी. जे गरीब आणि गरजू व्यक्ती आहेत त्यांना आपण दान करून हा पैसा अत्यंत विचारपूर्वक खर्च करू शकतो. पेड पुअर्स स्कूल फी ऑर ॲडॉप्ट देम फॉर एज्युकेशन. एखाद्या गरीब मुलाची शालेय फी भरून किंवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं तर जर आपण दत्तक घेतलं तर तो पैसासुद्धा चांगल्या मार्गी लागू शकतो. इन्व्हेस्ट वाईजली फॉर फॅमिलीज फ्युचर. आपल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी भविष्यकाळातली काही तरतूद हे करणं अत्यंत संयुक्तिक ठरेल. अवॉइड अननेसेसरी एक्सपेन्सेस. आपल्या जीवनामध्ये काही असे अननेसेसरी नको असणारे खर्च आपण टाळले पाहिजेत. अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून पैसा हा आपण अत्यंत विचारपूर्वक खर्च करू शकतो. नेक्स्ट आइस ब्रेकर, मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. आपल्या मित्राची चांगली वैशिष्ट्ये हे आपल्याला सांगायची आहेत. आपल्याला असं सांगता येईल, ए, माय फ्रेंड इज सो ऑनेस्ट अँड लॉयल. बी, ही इज ट्रस्टवर्दी अँड जेंटल. सी, he is so affectionate and friendly. And D, he is always tries to boost up my confidence level. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मित्राचे काही गुणवैशिष्ट्ये सांगायचे आहेत. याच्यामध्ये आपण काही गुणवैशिष्ट्ये हायलाईट केलेले आहेत. ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे. लॉयल, विश्वासू आहे.
ट्रस्टवर्दी विश्वास ठेवण्यासारखा आहे, जेंटल नम्र आहे, अफेक्शनेट प्रेमळ आहे, फ्रेंडली मैत्रीपूर्ण आहे आणि कॉन्फिडन्स मला नेहमी आत्मविश्वास देणारा असा तो आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेलं आहे, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन. तुम्ही मित्राला पैसे देता का, त्याची कारणं द्यायची आहेत. याच्यामध्ये 2 कॉलम केलेले आहेत. यस होय देता तर का देता, नो देत नाही तर का देत नाही आहेत. पहिलं आपण यस बघूया. अ फ्रेंड इन अ नीड इज अ फ्रेंड इन अ डीड. संकटकाळी जो मित्राच्या उपयोगी पडतो तोच खरा मित्र आहे. मनी कॅन अर्न इन अ डे बट फ्रेंडशिप नॉट. पैसा हा काय एका दिवसामध्ये कमावता येतो, पण मैत्रीसाठी एक दिवस पुरेसा नाही आहे. बेटर टू लूज लिटल मनी दॅन अ फ्रेंडशिप. काही पैसे हरवले तरी चालतील, पण मैत्री ही निभावावी लागते. या कारणासाठी आपण पैसे देतो असं आपण कारणं सांगितलेले आहेत. नो, एखाद्या मित्राला आपण पैसे का देत नाही आहे, पैशाच्या व्यवहारामध्ये काय होऊ शकतं याच्यावरून आपण ती कारणं द्यायची आहेत. फर्स्ट रिझन आहे पहा, लेंड मनी टू अ फ्रेंड ऑफन रिझल्ट्स इन द लॉस ऑफ बोथ द मनी अँड द फ्रेंडशिप. एखाद्याला उसने पैसे देणे म्हणजे आपलं दोन्ही बाजूने नुकसान आहे. कदाचित काही वेळेला पैशाचं आणि मैत्रीचं सुद्धा या पैशा या कारणामुळे नुकसान होऊ शकतं. सेकंड आहे, कांट सेट अ डेडलाईन फॉर पेमेंट. एखाद्या मित्राला आपण पैसे दिले तर मला याच वेळेला तू पैसे दे अशी आपण डेडलाईन सेट करू शकत नाही, कारण की आपलं मैत्रीचं नातं असतं. आणि थर्ड रिझन दिलेलं आहे, इट्स डिफिकल्ट टू आस्क फॉर मनी बॅक. आणि मित्राला मित्रत्वामुळं सारखे पैसे परत दे हे आपल्याला बोलायला अडचणीचं जातं. त्यामुळं आपण मित्राला पैसे देऊ शकत नाही असे रिझन्स आपल्याला देता येतील. नेक्स्ट आईस ब्रेकर विचारलेला आहे, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा हा सर्व वाईटाचे मूळ आहे. याच्यावरती आपले व्ह्यूज लिहायचे आहेत. आपण या पद्धतीने आन्सर लिहू शकतो. मनी कंट्रोल्स नॉट ओन्ली टुडेज वर्ल्ड बट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस ऑल. पैसा हा फक्त आजचं जग नियंत्रित करत नाही, तर या पैशांनं सगळ्यांना आपल्या प्रभावाखाली आणलेलं आहे. दिस मॅन मेड थिंग्स डिसाइड हू वी आर ऑर हू वी वॉन्ट टू बी. आजकाल पैसा हा ठरवत असतो की हा मनुष्य कोण आहे किंवा त्याला कोण बनायचं आहे. हावेवर मनी इज नॉट नेसेसरली द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. परंतु पैसा हा सगळ्याच वाईटाचं मूळ असेल असं काही म्हणता येणार नाही आहे. इफ मनी इज यूज्ड करेक्टली हॅज द पॉवर ऑफ बेनिफिटिंग ह्युमन लाईव्स, बट ऑन द अदर हँड इट कॅन फेच द मोस्ट इव्हिल इन मेनी पीपल. जर पैसा आपण योग्य पद्धतीने वापरला आणि पैशाच्या ताकदीचा मानवी जीवनासाठी किंवा मानवाचं जीवन चांगलं करण्यासाठी प्रयत्न केला तर तो वाईट असू शकत नाही. दुसऱ्या बाजूला पैसा हा बऱ्याच लोकांच्यामध्ये वाईटाचं कारण बनतो. ऑल्दो मनी इज इंडीड द रूट ऑफ एव्हरीथिंग, फॅक्ट इज दॅट वी कॅनॉट लिव्ह विदाऊट मनी. म्हणजे पैसा हा जरी वेगवेगळ्या वाईटाचं कारण असला तरीसुद्धा आपण परिस्थितीला मानलं पाहिजे, कारण की परिस्थिती अशी आहे की पैशाशिवाय आज आपण मनुष्य जगू शकत नाही. पीपल हॅव ग्रेट हंगर अँड लव्ह फॉर मनी. लोकांना पैशाची भूक आहे आणि पैशाबद्दल प्रेम आहे. एव्हरीवन विश टू ओन नाईस ॲसेट्स अँड आर इगर टू परचेस दॅट थिंग्स. प्रत्येकाला वेगवेगळ्या महागड्या वस्तू आणि वेगवेगळी भौतिक सुख साधनं पाहिजे आहेत आणि त्या आपण खरेदी करण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. दो देर आर सम प्रॉब्लेम्स अँड बॅड ॲस्पेक्ट ऑफ मनी, इट डिपेंड्स ऑन देअर युजेस अँड नीड्स. जरी पैशाला एक वाईट बाजू असली तरीसुद्धा ती आपल्या व्यक्तिपरत्वे अवलंबून आहे की आपण त्याचा वापर कशा पद्धतीनं करतो. अ पुअर मॅन ऑन द स्ट्रीट नीड्स मनी टू बाय फूड. A mother needs money to take care of her child. A father needs money to pay his home finance payment and a patient needs a money to treatment of illness. पैसा हा माणसावरती अवलंबून असतो, चांगला की वाईट. म्हणजेच काय, एका गरीब माणसाला आपलं पोट भरण्यासाठी पैसा आवश्यक असतो,
एका आईला आपल्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी पैसा आवश्यक असतो, वडिलांना घराचे हप्ते भरण्यासाठी पैसा आवश्यक असतो आणि एका पेशंटला आपली तब्येत, आपलं आजारपण याची दवापाणी करण्यासाठी पैसा आवश्यक असतो. मनी इज शुअरली द रूट ऑफ एव्हरीथिंग. पैसा हे सगळ्यांचं मूळ आहे, हे महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा इट मे बी गुड ऑर इव्हिल, परंतु ते चांगलं किंवा वाईट मूळ आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. It's one of the most calculating object that can have power over us. मानवी जीवनावरती नियंत्रण करणाऱ्या काही वस्तूपैकी पैसा एक वस्तू आहे. गुडनेस अँड इव्हिलनेस इज डिपेंड अपॉन हाऊ डू यू स्पेंड मनी. चांगुलपणा किंवा वाईटपणा हा सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे की तो पैसा आपण कोणत्या कारणासाठी खर्च करतो. डू यू यूज इट सेन्सिबली ऑर स्पेंड इट स्टुपिडली. हा पैसा तुम्ही अत्यंत समजूतदारपणे वापरता की मूर्खपणाप्रमाणे खर्च करता हे आपल्यावरती अवलंबून आहे. सो वन थिंग इज अ सर्टन दॅट मनी व्हील्स द वर्ल्ड. इन धिस अल्ट्रा मॉडर्न वर्ल्ड मनी इज सुपिरियर इन ऑल सेन्स. एक गोष्ट निश्चित आहे, हे जग चालवण्याचं काम आज पैसा करतो आणि ह्या अत्यंत आधुनिक जगामध्ये हा पैसा कुणापेक्षाही कमी नाही आहे. विद्यार्थी मित्रो, आपण याच्यावरती एक शॉर्ट आन्सरसुद्धा तयार करू शकता. हे आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं पहा की पैसा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये आहे. विथ धिस बॅकड्रॉप ऑफ आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज स्टुडंट, लेट अस टर्न टुवर्ड्स अवर पोयम मनी. या आईस ब्रेकरनंतर आपण आपल्या कवितेकडे वळूया, ज्याचं नाव आहे मनी. लेट अस डिस्कस अबाउट द टायटल व्हॉट इट मीन्स. शीर्षक आहे मनी. त्याचा अर्थ नेमका काय? मनी काय डेफिनेशन सांगता येईल पहा. मनी कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग दॅट पीपल यूज टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस. पैसा म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की लोक ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात त्याच्यासाठी वापरण्यात येणारं चलन म्हणजे पैसा. आता कवितेच्या दृष्टिकोनातनं काय आहे, तर या कवितेच्या दृष्टिकोनातनं मनी हा एक मेटॅफोरिकल अर्थ आहे, तो एक रूपकात्मक अर्थ आहे. म्हणजे विल्यम डेव्हिस यांच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर विल्यम डेव्हिस याने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते श्रीमंत म्हणून सुद्धा जगलेले आहेत आणि गरिबीसुद्धा त्यांनी पाहिलेली आहे. आपल्याला या कवितेमध्ये अर्थ काय घ्यायचा आहे बा. हिअर इन दिस पोयम मनी मीन्स रिच अँड पुअर. पैशाचं दुहेरी रूप हे विल्यम डेव्हिस यांनी अनुभवलेलं आहे. ज्यावेळेला ते श्रीमंत होते, अ लॉट्स ऑफ मनी मेनी बट फॉल फ्रेंड्स अँड आर्टिफिशियल हॅपीनेस. ज्यावेळेला ते श्रीमंत होते त्यावेळेला त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, भरपूर मित्रही होते, परंतु त्यांच्यामध्ये खोटेपणा होता आणि श्रीमंत असल्यानंतर त्यांच्याजवळ असणारा आनंद हा सुद्धा कृत्रिम होता. ज्या वेळेला त्यांनी गरिबीचे दिवस जगले होते त्यावेळेला त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मित्र जे पूर्वी भरपूर होते, आता मित्रांची संख्या कमी झालेली आहे, परंतु ते खरे होते आणि त्यांच्याजवळ असणारा आनंद हा अत्यंत खरा होता. म्हणजे असं म्हणता येईल की हे जे शीर्षक आहे मनी हे एक रूपकात्मक आहे जे विल्यम डेव्हिस यांच्या आयुष्यातील काही घटनांचं वर्णन करतं. सो लेट अस डिस्कस अबाउट द पोएट विल्यम हेनरी डेव्हिस. फर्स्ट अबाउट द पोएट. William Henry Davis was a Welsh poet and writer. He spent a major part of his life as a poor or a traveler in the United Kingdom and the United States. He became a hawker and a street singer in England. याच्यावरून कळतं पहा की हा जो वेल्स कवी आणि लेखक आहे तो अत्यंत गरीब होता, प्रवासी होता आणि आपल्या आयुष्यातला बराचसा भाग त्यानं इंग्लंड आणि अमेरिकेच्या दरम्यान घालवलेला आहे. रस्त्यावरती हातगाडी हकलणे किंवा रस्त्यावरती गाणं म्हणणे हा व्यवसायसुद्धा त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये केलेला होता. ओव्हरऑल आपल्याला लक्षात येतं की त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती अत्यंत गरिबीची होती. वर्क अँड अवॉर्ड्स त्यांना मिळालेले जे सन्मान आहेत किंवा त्यांची कामं पहा. ही रिसिव्ड मेनी प्रेस्टिजियस अवॉर्ड्स and honors. In 1926, Davis was honored with a degree of Doctor Litteris Honoris Causa from the University of Wales. वेल्समधल्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांना जो मान सन्मान मिळालेला आहे
डॉक्टर ऑफ लेटर्स असं सन्मानचिन्ह त्यांना प्राप्त झालेलं आहे. जसं भारतामध्ये डिलीट ही पदवी आहे त्या पद्धतीची पदवी ही त्यांना मिळालेली आहे. मेजर थीम्स. द प्रिन्सिपल थीम in his work are observation of life's hardship, the ways in which the human condition is reflected in nature, his own tramping adventures and the various character he met. त्यांच्या कविता किंवा ज्या कथा आहेत या कथेमधली मध्यवर्ती कल्पना ही त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आलेल्या अनंत अडचणी याच्यावरतीच आधारित आहे. माणसाची जीवनपद्धती किती अवघड आहे आणि त्यांचा जो गरिबीचा काळ होता, गरिबीच्या काळामधल्या वेगवेगळ्या घटना आणि त्यातलीच पात्र त्यांनी आपल्या कथेमध्ये आणि कवितेमध्ये निवडलेली आहेत. मेनी ऑफ डेव्हीज पोयम हॅव बीन गिवन अ म्युझिकल सेटिंग. त्यांच्या बऱ्याचशा कविता ह्या अत्यंत म्युझिकल संगीतमय आहेत. मनी ही जी प्रस्तुत कविता आहे पहा, वॉज सेट टू म्युझिक फॉर पियानो. सुरुवातीच्या काळामध्ये मनी ही कविता एका पियानोवरती त्यांनी सेट केलेली होती. द प्रेझेंट पोयम मनी इज टेकन फ्रॉम हिज अ कलेक्शन ऑफ द पोएम्स एंटायटल ॲज नेचर पोएम्स अँड अदर्स. त्यांची ही जी प्रस्तुत कविता सन 1922 सालामध्ये लिहिलेला कवितेचा जो संग्रह आहे नेचर पोएम्स अँड अदर्स याच्यामधून घेण्यात आलेली आहे. अबाउट दी पोएम या कवितेविषयी. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की एक जो श्रीमंत मनुष्य आहे, स्पीकर पर्सोना कदाचित तो कवी आहे आणि त्याला गरीब व्हायचं आहे. कशासाठी? तर खरा आनंद मिळवण्यासाठी. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. विल्यम डेव्हिस असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती गरीब होते किंवा त्याच्याजवळ पैसा नसतो त्याच वेळेला त्याच्या पैशाची किंमत कळते. ॲट दी एंड, सरते शेवटी, द पोएट सेज दॅट, कवी म्हणतात, नाव ही डझंट हॅव मनी, आता माझ्याजवळ पैसेसुद्धा नाही आहेत. ही हॅज ट्रू फ्रेंड्स, परंतु माझ्याजवळ काही खरे मित्र आहेत. दो दे मे बी फ्यू, थोडे का असेनात, संख्या त्यांची कमी का असेनात, परंतु माझ्याजवळ अत्यंत चांगले असे मित्र आहेत. नाव स्टुडंट, आय एम गोइंग टू रीड दिस पोएम line by line and then I will explain each and every stanza. Please listen carefully. Money. When I had money, money oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not to speak to let this false world know. Much have I thought of life and seen how poor men's heart are very light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men, think I need not to go up so much as rich men should come down. When I had money, money oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. Really, student, William Davies shares his own experiences of life. Money, which cannot buy happiness. Money, which cannot hold relationships. प्रस्तुत कविता ही विल्यम डेव्हिस यांनी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या ज्या अडचणी होत्या, गरीब श्रीमंत ती ज्यांनी अनुभवलेली होती, या अनुभवावरती आधारित आहे. नाव वी आर गोइंग टू लर्न द मीनिंग ऑफ द पोयम लाईन बाय लाईन विच इन्क्लूड्स समरी ऑफ द पोयम.
Please see the very first line of the first stanza. When I had money, money oh. Here, speaking persona is the poet William Davis. He tells about his past time when he has a lot of money and rich. या ठिकाणी बोलणारी व्यक्ती ही स्वतः विल्यम डेव्हिस आहे आणि ती सांगते की पूर्वी माझ्याकडे भरपूर पैसा आणि श्रीमंती होती. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. परंतु वेन ही डोंट हॅव मनी और लॉस्ट हिज मनी अँड बिकम पुअर, विल्यम डेव्हिस सांगतात की जेव्हा मी गरीब झालो, माझ्याकडं पैसा नव्हता, ही फाउंड अ ट्रू जॉय अँड रिअलाइज अ ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. ते या ठिकाणी नम्रपणे मान्य करतात की जेव्हा मी गरीब झालो, माझ्याकडं पैसा नव्हता, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आनंद काय आहे हे मला जाणवलं. इट इज नॉट इन मनी. आणि ते असं नोंदवतात की पैशामध्ये खरा आनंद नाही आहे, श्रीमंतीमध्ये खरा आनंद नाही आहे. ज्या वेळेला मी गरीब झालो, त्याच वेळेला खऱ्या आनंदाची जाणीव आणि आनंदाचा खरा अर्थ मला कळाला. फॉर मेनी अ फॉल्स मेन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. ओळींचा अर्थ सिम्पल आहे पहा की इन द पास्ट ही हॅज मेनी फ्रेंड्स. भूतकाळामध्ये त्यांचे भरपूर असे मित्र होते, बट नॉट द रिअल फ्रेंड्स. पण वस्तुस्थिती ही होती की त्यापैकी एकही कुणी खरा नव्हता. इट मीन्स दॅट फ्रेंड्स आर नॉट अटॅच्ड विथ पोएट बट विथ हिज मनी. म्हणजे खरा नव्हता मित्र याचा अर्थ काय की ते सगळे मित्र हे खऱ्या अर्थानं मित्राची भूमिका न पार पाडता पैशासाठी फक्त कवीकडे गेलेले होते. देअर फ्रेंडशिप वॉज अ फेक. त्यांची मैत्री ही निव्वळ खोटी होती. दे वर नॉट कनेक्टेड बाय फ्रेंडशिप बट ओनली मनी ग्लूड देम विथ पोएट. ते मैत्रीच्या नात्यानं एकमेकांशी संबंधित नव्हते, तर पैसा हा त्यांना कवीला चिकटून ठेवण्यासाठी मदत करत होता. द फेक फ्रेंड्स ऑलवेज केम टू हिम फॉर हिज मनी नॉट फॉर फ्रेंडशिप. आणि ते सगळे मित्र पैशासाठी कवीच्या दारामध्ये सतत जात होते. दे ऑलवेज थॉट अबाउट देअर ओन बेनिफिट्स. आणि जे मित्र होते, जे फेक आहेत, जे खोटे आहेत, ते फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करत होते. हे कवीला कधी कळालं? ज्या वेळेला तो गरीब झाला, ज्या वेळेला त्याच्याकडे पैसा नव्हता, त्यावेळेला ह्या गोष्टी त्याला जाणवल्या. म्हणजे या फर्स्ट स्टॅन्झामध्ये काय सांगितलं आहे पहा की कवीची आत्ताची परिस्थिती, आत्ताचं जीवन असं आहे की त्याच्याकडे पैसे नाही आहेत, परंतु पैशाऐवजी जे अति मौल्यवान आहे तो जॉय आणि मिनिंग ऑफ हॅपीनेस त्यांना या स्टेटमध्ये का आलेलं आहे, गरिबीमध्ये का आलेलं आहे. दुसरी गोष्ट कोणती का आली की रिअल फ्रेंड्स कोण आहेत, फॉल्स फ्रेंड कोण होते, याच्याबद्दलसुद्धा या पैशाच्या माध्यमातून त्यांना का आलेलं आहे. प्लीज सी सेकंड स्टँजा. Then I felt like a child that hold a trumpet that he must not blow. Here in the first two lines shows that poet feels no freedom. या प्रस्तुत दोन ओळीवरून कवीला आपली अवस्था सांगायची आहे की माझी अवस्था त्या एका लहान मुलाप्रमाणे झालेली होती, ज्याच्या हातामध्ये तुतारी असूनसुद्धा ती त्याला वाजवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे या ओळी काय दर्शवतात की कवीची सुद्धा अवस्था अशीच काहीशी झालेली होती. म्हणजे काय? पोएट फील्स नो फ्रीडम लाईक अ चाइल्ड हू कॅनॉट ब्लो द ट्रम्पेट. कवीची अवस्था अशीच झालेली होती त्या लहान मुलाप्रमाणे ज्याच्या हातामध्ये तुतारी आहे पण त्याला वाजवण्याचे स्वातंत्र्य नाही. म्हणजे याचा अर्थ आहे सिमिलरली द पोएट हॅज अ लॉट ऑफ मनी अँड वेल्थ इन हिज हँड but cannot gain a real happiness by it. It refers to his lack of freedom. म्हणजेच कवीच्या हातामध्ये भरपूर पैसा होता, श्रीमंती होती, तरीसुद्धा हातामध्ये पैसे असूनही
खरा आनंद काय असतो हे त्याला कधी कळालंच नाही. याच 2 ओळी काय दाखवतात तर लॅक ऑफ अ फ्रीडम, स्वातंत्र्याचा अभाव. जसा स्वातंत्र्याचा अभाव त्यांनी वर दिलेल्या उदाहरणामध्ये केलेला आहे, तुलना केलेली आहे लहान मुलाबरोबर. लास्ट 2 लाईन्स काय सांगतात पहा. बिकॉज अ मॅन इज डेड, आय डेअर्ड नॉट टू स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. कवी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, तो लहान मुलगा, अर्थातच कवी, तो लहान मुलगा तुतारी वाजवत नाही. कारण दिलेलं आहे, मॅन इज डेड. एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. हिअर मॅन मीन कोण आहे पहा, कोण आहे तो मनुष्य. हिअर अ मॅन मे रेफर्स टू द हेड ऑफ स्टेट हू हॅड सेटअप द पीपल. म्हणजे ज्यांनी हे राज्य उभा केलं, ज्यांनी श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण केली, तोच व्यक्ती आता मृत्युमुखी पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुतारी वाजवणं हे काही योग्य दिसणार नाही, म्हणून तो मुलगा तुतारी वाजवत नाही. म्हणजे काय सांगितलं आहे पहा. अँड इन अ सच अ कंडिशन ब्लोईंग अ ट्रम्पेट वूड बी इनकरेक्ट अँड इनॲप्ट. अशा चुकीच्या प्रसंगामध्ये तुतारी वाजवणं हे अयोग्य आहे आणि चुकीचं आहे. पोएट डिसाइड्स दॅट नॉट टू डिस्प्यूट विथ द फॉल्स. कवीने ठरवलेलं आहे की या चुकीच्या जगाला, म्हणजेच श्रीमंत लोकांना ओरडून सांगायची काहीच गरज नाही आहे. कशाविषयी? अबाउट हिज डिस्कवरी ऑफ ट्रू हॅपीनेस. त्यांना जो खऱ्या आनंदाचा शोध लागलेला आहे. कधी लागलेला आहे? आता ते गरीब आहेत. त्यांना खऱ्या आनंदाचा जो शोध लागलेला आहे तो जगासमोर मांडायची काहीच गरज नाही असं त्यांना वाटतं. ते म्हणतात दॅट ही हॅज फाउंड अँड एक्सपिरियन्स्ड इन अ स्टेट ऑफ पुअर. मला गरीब असताना जो खरा आनंद मिळाला तो श्रीमंत असताना मिळालेला नाही आहे. ही जी माझी डिस्कवरी आहे, हा जा माझा शोध आहे, तो शोध या श्रीमंत लोकांना सांगण्याच्या भानगडीमध्ये मला पडायचं नाही आहे, या वादात मला पडायचं नाही आहे. शेवटी म्हणतात सो ही विल लेट द पीपल इन दिस वर्ल्ड रिअलाइज इटसेल्फ अ ट्रू अँड रिअल हॅपीनेस. या जगामधल्या श्रीमंत लोकांना स्वतःहूनच कळू दे की खरा आनंद आणि खरं स्वातंत्र्य हे पैशामध्ये नाही आहे. तो खरा आनंद गरीब झाल्यानंतरच कळतो. हे मला जगाला सांगायची काहीच गरज नाही आहे. थर्ड स्टांजामध्ये काय सांगितलेलं पहा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. कवी या गरीब जीवनाबद्दल विचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतो की ते कशा पद्धतीनं आनंदी असतात. पोएट हॅड बीन थिंकिंग अबाउट लाईफ कंटिन्युअली. कवी या गरीब लोकांच्या जीवनाबद्दल वारंवार विचार करत आहे. ही ट्राईड सो हार्ड टू गेट अँड अंडरस्टँड द मीनिंग ऑफ हिज लाईफ. तो खऱ्या अर्थानं आपलं जीवन आणि या जीवनामधला जो आनंद आहे याचा अर्थ नेमका काय आहे याच्यावरती विचार करत आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अँड लास्ट ही रिअलाइज दॅट पुअर मेन्स लाईफ इज व्हेरी हार्ड. आणि नंतर त्याला कळालं की ज्या वेळेला एखादी व्यक्ती गरीब असते किंवा गरीब होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन हे अधिक कष्टप्रद असतं, परंतु ते मनातून आतून अत्यंत आनंदी आणि समाधानी असतात. पुढे काय म्हणतेलं आहे पहा. अँड हाऊ देअर वाईव्ज डू हम लाईक बीज. आता हम याचा शब्दशः अर्थ गुणगुणणे असा होतो, मधमाशांच्या प्रमाणे गुणगुणणे. पण शब्दशः अर्थ न घेता द पुअर मॅन्स वाईफ कंटिन्युअली टॉक ऑर कंप्लेंट अँड नॉट प्लीज्ड विथ देअर हजबंड्स इन्कम ऑर मनी. गरिबांच्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया वारंवार आपल्या नवऱ्याशी वाद घालत असतात, बडबडत असतात मधमाशांच्या प्रमाणे. आणि हे बडबडण्याचं कारण असतं की हजबंड, त्यांचा जो नवरा आहे, या नवऱ्याचा जो इन्कम आहे तो इन्कम कमी आहे, हातामध्ये पैसे कमी मिळवत आहेत. अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. म्हणजे आपला नवरा सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतोय. दो दे वर्क फ्रॉम मॉर्निंग टू नाईट
Their wives and families are happy by the heart in their state of poverty. आता या ठिकाणी कवीला दुसऱ्या बाजूनं काय सांगायचं आहे पहा, आपला नवरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतोय, काबाड कष्ट करतोय, पैसा कमी मिळवतोय, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं गुणगुण आहे जो त्यांच्या गरिबीमधला आनंद दाखवतो. हा प्रस्तुत पॅरा काय वर्णन करतो पहा. दिस स्टॅन्झा क्लिअरली डिलायनेट्स द थॉट ऑफ लाईफ दॅट मनी प्लेड लिस्ट रोल इन एटर्नल हॅपीनेस ऑफ लाईफ. या स्टॅन्झावरून आपल्याला एवढंच लक्षात येतं की पैसा माणसाच्या जीवनामध्ये आणि आनंदामध्ये अत्यंत गौण समजला जातो. आनंद हा गरिबीमध्ये सुद्धा मिळवता येतो. 5व्या स्टॅन्झामध्ये सुद्धा कवी गरिबांच्या विषयी सांगतो. तो सांगताना म्हणतो, सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉम. इन धिस स्टॅन्झा पोएट डिस्क्राईब द चेंज ऑफ लाईफ. या प्रस्तुत 2 ओळीमध्ये कवी जीवनातला बदललेला दृष्टिकोन मांडतो. जनरली पुअर पीपल आर नॉट ॲट ऑल हॅपी अँड रिच पीपल ऑलवेज आर इन प्रॉस्पेरिटी. सर्वसामान्यतः गरीब लोक हे अत्यंत दुःखी असतात कारण की त्यांच्याजवळ पैसा नसतो, आणि श्रीमंत लोक हे अत्यंत आनंदी राहत असतात कारण की त्यांच्याकडं संपत्ती किंवा वैभव असतं. नाव पोएटला काय दिसलं पहा. नाव पोएट डिस्कवर्स दॅट द सिच्युएशन इज अ चेंज्ड. द पुअर मेन लाफिंग अँड हॅपी इन देअर लाईफ वाईल द रिच वन्स आर नॉट हॅपी. पण कवीला असा शोध लागला की गरीब माणसं मुक्तपणे आनंद व्यक्त करत आहेत, ते आनंदी आहेत, आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंत लोक हे अत्यंत दुःखी आहेत, ते फ्रॉन आहेत, आनंदी नाहीत. कवीच्या या ऑब्झर्वेशनवरनं कवी पुढच्या 2 ओळीमध्ये सांगतो, पुअर मेन थिंक आय नीड नॉट टू गो अप सो much as rich men should come down. This discovery makes poet think that हा एक जो शोध आहे तो कवीला लागल्यानंतर तो असा विचार करतो, the poor ones will not need to become a rich for happiness. जे गरीब लोक आहेत त्यांना आनंद मिळवण्यासाठी श्रीमंत होण्याची काहीच गरज नाही. नॉट नीड टू गो अप. ऑन द कॉन्ट्ररी दुसऱ्या बाजूला रिच मेन नीड टू बिकम अ पुअर कम डाऊन फॉर ट्रू हॅपीनेस. गरज हीच आहे, जे श्रीमंत लोक आहेत त्यांना खाली येण्याची गरज आहे. कम डाऊन याचा अर्थ काय, टू बिकम अ पुअर, गरीब होण्याची गरज आहे. कशासाठी? फॉर ट्रू हॅपीनेस, खऱ्या आनंदासाठी, खरा आनंद प्राप्त करण्यासाठी. बिकॉज इट ॲपियर्स दॅट ओनली पुअर कॅन एन्जॉय ट्रू हॅपीनेस ऑफ लाईफ. इथे कवी स्पष्टपणे नमूद करताना दिसतो की श्रीमंत लोकांच्या पेक्षा गरीब लोक हेच आपल्या जीवनामध्ये खरा आनंद उपभोगत असतात. म्हणून कवी या ठिकाणी सांगतोय की गरिबांना श्रीमंत होण्याची गरज नाही, कारण की ते आनंदाचा उपभोग घेत आहेत. गरज आहे श्रीमंतांना खाली येण्याची, म्हणजे गरीब होण्याची, जेणेकरून आयुष्यातला खरा आनंद त्यांना उपभोगता येईल. 5th स्टॅन्झा पहा. When I had money, money oh, my friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. In this last stanza, poet describes the central idea of the poem, that is, bitter truth of human relationship, which is based on money. इन दिस लास्ट स्टांजा याच्यामध्ये कवी वर्णन करतो की मानवी नातेसंबंध हे पैशाच्या अवतीभोवती फिरतात. हे सांगताना तो म्हणतो, वेन द पोएट इज अ रिच मॅन अँड हॅज अ लॉट ऑफ मनी, हिज मेनी फ्रेंड्स वेअर अनरियल. जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे होते त्यावेळेला मित्रसुद्धा भरपूर होते, परंतु ते अनरियल होते, खोटे होते, अनट्रू होते. इट मीन्स दॅट हिज ऑल फ्रेंड्स नेवर सिन्सिअर विथ देम. म्हणजे माझे जे भरपूर मित्र होते ते माझ्याबरोबर कधीच प्रामाणिक नव्हते. दे आर नॉट फ्रेंड्स इन ऑल सेन्स. खऱ्या अर्थानं ते मित्र हे मित्र नव्हते. बट नाऊ, आता परिस्थिती उलटलेली आहे, बदललेली आहे. नाऊ आय हॅव नो मनी, ओ माय फ्रेंड्स आर रियल, दो व्हेरी फ्यू. आता माझ्याजवळ काहीच पैसे नाही आहेत. द पोएट इज पुअर अँड नो मनी,
ही हॅज व्हेरी फ्युअर फ्रेंड्स बट फायनली दे आर ट्रू वन्स. आता माझ्याकडं कमी मित्र आहेत परंतु ते अत्यंत खरे आहेत. दीज फ्रेंड्स आर ऑल्सो पुअर, रिअल अँड हॅपी. हे जे माझ्याजवळ असलेले मित्र ते सुद्धा गरीब आहेत, आनंदी आहेत आणि खरे आहेत. Here, the poet gives his own experience of life and illustrates a true meaning of happiness is not in money but in real friends. या ठिकाणी कवीने आपल्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगतो की आनंद जो खऱ्या अर्थानं आहे तो पैशामध्ये नाही आहे, तर तो खऱ्या मित्रांच्यामध्ये लपलेला आनंद आहे. गरीब होऊनच आपल्याला आनंद प्राप्त होतो असं त्यानं आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून कवी स्पष्टपणे सांगतो की आज जरी माझ्याकडे थोडे मित्र असले तरी मी खूप आनंदी आहे आणि पूर्वी माझ्याकडे भरपूर मित्र होते तरीसुद्धा मला खरा आनंद प्राप्त झाला नाही आहे. आज माझ्याकडे पैसे कमी आहेत तरीसुद्धा मी आनंदी आहे. पूर्वी माझ्याकडे अमाप संपत्ती होती तरीसुद्धा मला खरा आनंद प्राप्त होत नव्हता. थोडक्यात काय, पैशानं कोणत्याच गोष्टी माणसाला विकत घेता येऊ शकत नाहीत, ना नाती, ना मित्र किंवा आनंद. असा महत्त्वाचा संदेश आणि धडा देणारी ही कविता या ठिकाणी संपते. निश्चितच ही कविता आपल्याला समजली असेल. जरी याच्यावरती काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. नक्कीच त्या क्वेरीजचं या ठिकाणी सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, ज्याने अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करायचे आहे. या पुढील व्हिडिओजमध्ये याच्यावरच्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज, ॲप्रिसिएशन आणि फिगर ऑफ स्पीच बघणार आहे. ते व्हिडिओसुद्धा आपण एकत्रित बघायचे आहेत. सो कीप वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.